काय बनवता मम्मी? आलूची भाजी बनवतो. आलूची भाजी. आणि त्या साईडला वरण. अच्छा. आणखी काय काय बनवलं? पोळी, पोळ्या बनवल्या, भेंडीची भाजी बनवली. अच्छा. आणि हा बघा आमचा अथांग इकडे भात बनवला. अगरबत्ती लावत आहे. अथांग नमस्कार कर. नमस्कार. नमस्कार कर. हा हे दाखवतो. हे बघ हे बघ हे बघ हे बघा आलूची भाजी. मम्मीच्या हातचे आलू बोंडे खूपच सुंदर होतात. ह्या आहेत आमच्या मम्मी प्रतिभा महाकारकर. त्यांना किचन खूप आवडते. किचनमध्ये स्वयंपाक करायला. त्यांच्या हातचं सगळं सुंदर होतं. अथांग बघा इकडे भजन करत आहे. अथांग 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 काय करताय तू? काय करत आहे? भजन. मम्मी स्वयंपाकामध्ये खूप मोठी सुगरण आहे. बघू शकता तुम्ही. काय म्हणत आहे जी तुम्ही? का म्हणतात ते? हे बघा अशी झणझणीत आलूची भाजी. सगळ्यात पहिलं काय टाकले मम्मी याच्यामध्ये? कांदे, तेल, कांदे. त्याच्यानंतर फक्त तेल आणि कांदे, टमाटर नाही. आज शुक्रवार असल्यामुळे आमच्याकडे टमाटर नसते टाकले जात. आज शुक्रवार असल्यामुळे आमच्याकडे टमाटर टाकले जात नाही. आंबट काही वस्तू नाही. कारण की आज संतोषी मातेचा शुक्रवार असल्यामुळे. बघू शकता तुम्ही. आता भेंडीची भाजी. भात भात भात. असतो. पोळ्या अर्धवट झालेल्या आहे. तू म्हणे तू माझ्या 2 पोळ्या देशील म्हणे ना, म्हणून खाऊन गेल्या मग पोळ्या. अच्छा. आमच्या अथांगने पोळी पण खाल्ली, मखाना पण खाल्ला. थोडी साखर टाकल्याने काय होते मम्मी? टेस्ट येते. त्याची थोडी टेस्ट येते भाजीला. साखरेचा थोडासा गोडवा उतरते. म्हणजे टमाटर नाही ना. हे बघा आमचं छोटंसं देवघर. बघू शकता. आमच्या सासूबाई खूप हुशार आहेत स्वयंपाक करण्यात. आम्हाला काही टेन्शनच नाही. त्यांना स्वयंपाक खूप आवडतो करायला. तुम्हाला जर कोणती